नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण सुरू करीत आहोत आपला बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा व्यवसाय प्रशासन यामधील टॉपिक 3. त्याचं नाव आहे व्यावसायिक पर्यावरण, बिझनेस एन्व्हायर्नमेंट. साधारणपणे पहिल्या 2 टॉपिकमध्ये आपण पूर्णपणे वेगवेगळा अभ्यास केला. पहिल्या टॉपिकमध्ये आपण पूर्णपणे वाणिज्य, उद्योग, व्यापार आणि व्यापाराला मदत करणाऱ्या इतर अनुषंगिक सेवा आणि साधने यांचा अभ्यास केला. तर दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारात आपण व्यवसाय सुरू करू शकतो, असे वेगवेगळे व्यवसाय संस्थांचे प्रकार पाहिले. मग त्यामध्ये एकल व्यापारी होतं, भागीदारी होती, LLP म्हणजे मर्यादित जबाबदारीची भागीदारी संस्था होती, कंपनी होती, बहुउद्देशीय कंपन्या होत्या, अशासकीय संघटन होतं. त्याचबरोबर सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराचे व्यवसाय कोणाला म्हणावयाचं आणि शेवटी आपण पाहिलं संघटित आणि असंघटित क्षेत्र. त्याचबरोबर अजून आपण पाहिलं ते म्हणजे उद्योजकता हा एक नवीन भाग जो यावर्षी सिलेबसमध्ये ॲड झालेला होता, तो आपण पाहिलेला आहे. आणि सर्वात शेवटी 2 उद्योजकांची माहिती घेतली. त्यामध्ये सुधीर मुतालिक यांची पंपिंग कंपनी आणि दुसरी आपण पाहिली ती म्हणजे पद्माकर भिसे यांची फॅन नावाची रासायनिक प्रयोगशाळा कशी अस्तित्वात आली. तर या पद्धतीने आपण 2 टॉपिक पूर्ण केलेले आहेत. आज आपण तिसऱ्या टॉपिकला सुरुवात करीत आहोत, जो आहे व्यावसायिक पर्यावरण. तर पर्यावरण हा शब्द वापरला की आपल्या नजरेपुढे नैसर्गिक हिरवळ असेल, उंच दऱ्या-डोंगरे असतील, नदी-नाले असतील, हे चित्र साधारणतः आपल्या लक्षामध्ये येतं. परंतु आपल्याला जे व्यावसायिक पर्यावरण पाहायचं आहे, ते आपल्याला पाहिजे व्यवसायाशी संबंधित असणारं पर्यावरण. म्हणजे याचा अर्थ की व्यवसायामध्ये आपल्याला कशा पद्धतीने कोणत्या पर्यावरणाला सामोरं जावं लागणार आहे, ते आपण पाहणार आहोत. आता व्यवसाय हा समाजाचाच एक घटक असतो. त्याला समाजामध्येच वावरावं लागतं आणि म्हणून समाजाशी संबंधित असणाऱ्या घटकांचा त्याच्यावरती किंवा व्यवसायावरती कसा परिणाम होतो, ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की व्यावसायिक पर्यावरण म्हणजे ॲक्चुअली पर्यावरण हा भाग जर पाहिलात, तर आपल्याला कळेल की व्यवसायाच्या भोवतालचे जे वातावरण आहे किंवा व्यवसायावरती परिणाम करणारे जे घटक असतात, त्याचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. व्यवसाय हा समाजापासून, पर्यावरणापासून वेगळा राहू शकत नाही. त्याला समाजात काम करायचं असेल, तर त्याच्या अवतीभोवतीच्या वातावरणाचा त्याला विचार करावा लागतो. हेच आपण यामध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण यामध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. आपल्या तिसऱ्या टॉपिकचं नाव आहे व्यावसायिक पर्यावरण, बिझनेस एन्व्हायर्नमेंट. त्यामध्ये व्यावसायिक पर्यावरणाचा अर्थ काय आहे? त्यामध्ये व्याख्या काय आहे किंवा स्पष्ट अर्थ काय सांगितला जातो? त्यात व्यावसायिक पर्यावरणाचे घटक त्याला कॉन्स्टिट्यूटन्ट्स ऑफ बिझनेस एन्व्हायर्नमेंट असं म्हटलं जातं. हा भाग यामधील सर्वात महत्त्वाचा आहे. हे आपलं 4थं प्रॅक्टिकल असणार आहे. त्याचबरोबर याच्यावरती ब्रॉड क्वेशन हा परीक्षेला तुम्हाला विचारला जातो. तर व्यावसायिक पर्यावरणाचे घटक आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आर्थिक घटक, सामाजिक घटक, कायदा घटक, सांस्कृतिक घटक, शैक्षणिक घटक, राजकीय घटक, तंत्रज्ञानात्मक घटक आणि नैसर्गिक घटक अशा एकूण 8 पर्यावरण घटकांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आहे ते म्हणजे व्यावसायिक पर्यावरण व त्यांच्या घटकातील आंतरक्रिया. की व्यवसाय आणि जे वरती आपण 8 घटक पाहिले, या घटकामध्ये एकमेकांचा कसा संबंध येऊ शकतो, कसे एकमेकांवरती ते परिणाम करतात, त्याला आंतरक्रिया असं म्हणतात. तर हा टिपा द्यासाठी प्रश्न विचारला जातो, तो आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवीन व्यावसायिक धोरणाचा व्यवसाय प्रशासनावरती कशा पद्धतीने परिणाम होतो. म्हणजे सरकार वेळोवेळी जे नवीन धोरण आणत असते, त्याचा व्यवसायावरती काय परिणाम होईल. तर अशा पद्धतीने या 3 भागांमध्ये आपण आज या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर पहिल्यांदा पाहूया व्यावसायिक पर्यावरणाचा अर्थ काय आहे? आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे व्यवसाय हा समाजाच्या अर्थव्यवस्थेचा एक भाग असतो. त्यातीलच ही एक उपव्यवस्था असते. त्यामुळे समाज, समाजातील संस्कृती, लोकरीती, अर्थव्यवस्था, राजकारण, कायदे मंडळ, त्यांचे कायदे, प्रसार माध्यमे व तंत्रज्ञान या सर्वांमधून जे संयुक्तिक वातावरण तयार होते आणि त्या वातावरणाचाच व्यवसाय हा एक भाग असतो.
आणि म्हणून व्यवसायाच्या या आजूबाजूच्या वातावरणालाच पर्यावरण हा पारिभाषिक शब्द वापरण्यात आलेला आहे. व्यावसायिक पर्यावरणाची व्याख्या सांगताना इथं एस शर्लक यांनी सांगितलं आहे, की व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यवसायाभोवतीचे वातावरण, परिस्थिती, अवस्था, वृत्ती हे घटक होत. या घटकांमध्ये राहूनच व्यवसाय चालवावा लागतो. यांनी म्हटल्याप्रमाणे, की व्यवसाय म्हणजे व्यवसायाभोवतीचे आपल्या लक्षामध्ये की व्यवसाय ज्या ठिकाणी कार्यरत आहे, ज्या ठिकाणी तो व्यवसाय सुरू आहे, त्याच्या भोवताचं जे काही असेल वातावरण, त्यावेळची परिस्थिती, त्यामध्ये बदलल्या जाणाऱ्या त्याच्या अवस्था, त्यामधील असणाऱ्या लोकांच्या वृत्ती, ह्या सर्व घटकांशी राहूनच त्याला व्यवसाय करावा लागतो आणि या सर्व घटकांनाच व्यावसायिक पर्यावरण असे म्हणतात, असे डॉक्टर पी.सी. परदेशी म्हणतात. पी.सी. परदेशीच्या मते बिझनेस एन्व्हायर्नमेंट मीन्स द सराउंडिंग कंडिशन्स, सिच्युएशन्स, ट्रेंड्स विदिन which the business has to operate. आता आपण पाहणार आहोत व्यावसायिक पर्यावरणाचे घटक. हा भाग खरा तर या टॉपिकचा मेन गाभा आहे. पूर्ण या टॉपिकमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर ते म्हणजे व्यावसायिक पर्यावरणाचे घटक. आणि याच भागांवरती हा संपूर्ण प्रकरण आधारलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे व्यावसायिक पर्यावरणाचे घटक म्हणजे काय ते आपण पाहूया. पर्यावरणातील काही घटक हे व्यवसाय संस्थेच्या नियंत्रणात येत असतात, तर काही नियंत्रण बाह्य असतात. हे घटक देश, समाज परत्वे बदलत जातात. म्हणजे काही घटक जे आहेत ते व्यवसायाच्या नियंत्रणात असतात. जे अंतर्गत घटक आहेत ते नियंत्रणात असतात. पण जे बाह्य घटक आहेत ते ज्याच्यावरती कोणाचंच नियंत्रण असत नाही, अशा घटकांचा सुद्धा व्यवसायावरती परिणाम होतो. जसं आपण आता नुकतंच पाहिलेलं आहे, की सुनामी वादळं येतात, भूकंप होतो किंवा आताचं जे कोरोना व्हायरसचं आलेलं संकट, हे नियंत्रण बाह्य संकट आहेत. याच्यावरती कोणाचंच नियंत्रण नाही. आणि जे व्यवसाय अंतर्गत असतं त्याला नियंत्रित घटक असं म्हटलं जातं. साधारणतः त्यामध्ये 3 भाग केले जातात घटकामध्ये. ते म्हणजे पहिलं म्हणजे व्यवसाय संस्था अंतर्गत पर्यावरण. म्हणजे व्यवसायाच्या आतील भागात किंवा व्यवसायाचं जे कंपनी आहे किंवा जो व्यवसाय आहे त्याच्या अंतर्गत भागात जे पर्यावरण असतं त्याला व्यवसाय संस्था अंतर्गत पर्यावरण म्हणतात. त्यानंतर व्यवसाय संस्था बाह्य परंतु देशांतर्गत पर्यावरण. म्हणजे व्यवसाय संस्थेच्या बाहेरचं पण देशाच्या आतमधलेच असणाऱ्या घटकांचा ज्या व्यवसायावरती परिणाम होतो त्याला व्यवसाय बाह्य पण देशांतर्गत पर्यावरण असं म्हणतात. आणि तिसरं आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यावरण. म्हणजे जे देशाच्या बाहेरील जगातील घडामोडींचा ज्यावेळेला व्यवसायावरती परिणाम होतो, त्यावेळेला त्याला आंतरराष्ट्रीय पर्यावरण असं म्हणतात. जसं आता इंग्लंडमध्ये कोरोनाचा सेकंड स्ट्रेन आल्याने तेथील विमानांना बंदी घालण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे विमान व्यवस्थेवरती झालेला हा एक काय आहे किंवा विमान व्यवसायावरती झालेला हा एक काय आहे परिणामच आहे. त्याला आंतरराष्ट्रीय पर्यावरण असं म्हणतात. व्यवसाय संस्था आणि पर्यावरण यांचा एकमेकांवरती परिणाम होत असतो. काही वेळेला व्यवसायावरती या निसर्गाचा परिणाम होतो किंवा या घटकांचा परिणाम होतो. काही वेळेला व्यवसायाचा घटकांवरती परिणाम होतो. म्हणजे घटकांचा व्यवसायावर, व्यवसायाचा घटकांवर परिणाम एकमेकांवरती परिणाम होत असतो. शिवाय त्यांना परस्परावलंबित्वही असते. काही वेळेला ते एकमेकांवरती अवलंबून पण असतात. काही व्यवसाय असेल उदाहरणार्थ शेती व्यवसाय पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे. नैसर्गिक घटकाचा शेती व्यवसायावरती काय असतो? पूर्ण परिणाम असतो. एवढंच काय परिणाम म्हणण्यापेक्षा पूर्ण अवलंबून असतो. शेती व्यवसाय हा पूर्ण निसर्गावरती अवलंबून आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे, की काही व्यवसाय हे पूर्ण परावलंबित्व असतात. पर्यावरणाचे विविध घटक व व्यवसाय संस्था यांच्यात संबंध येतो व त्यामुळे वाद, संवाद, प्रतिवाद घडत असतो. पर्यावरण ही व्यापक संकल्पना असून अनेक घटकांची मिळून ती बनलेली असते. म्हणजे पर्यावरण ही अनेक घटकांची मिळून बनलेली संस्था आहे असं म्हणू शकतो. आता आपण पहिल्यांदा पाहूया, की व्यवसाय संस्था अंतर्गत घटक कोणते? म्हणजे व्यवसाय संस्थेच्या अंतर्गत घटकाचा व्यवसायावरती जो परिणाम होतो ते घटक कोणते आहेत? जे घटक व्यवसाय संस्थेअंतर्गत पर्यावरणाचे घटक असतात त्यांना व्यवसाय संस्था अंतर्गत पर्यावरणाचे घटक असे म्हणतात. म्हणजे यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल, की जे व्यवसाय अंतर्गत घटक आहेत त्याचा पण काय होतो व्यवसायावरती काय होत असतो परिणाम होत असतो. त्याला आपण व्यवसाय पर्यावरणा अंतर्गत घटक असे म्हणू शकतो. आणि मग यामध्ये आपल्या लक्षामध्ये येईल, की जे घटक आहेत, की जे व्यवसाय संस्थेच्या अंतर्गत आहेत त्यांना आपण पर्यावरणाचे घटक असं
म्हणू शकतो. आणि मग यामध्ये लक्षात येईल, की काही गोष्टी या व्यवसायाच्या अंतर्गत असल्यामुळे त्याच्यावरती काही वेळेला संस्थेला अवलंबून राहावं लागतं. आणि मग ज्यावेळेला अशा प्रकारे अवलंबून राहावं लागतं, त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येईल, की काही गोष्टीमध्ये बऱ्याच वेळेला त्या व्यवसायांना आपल्या ज्या संस्थेला अंतर्गत वातावरणाचा किंवा अंतर्गत पर्यावरणाचा सुद्धा वेळोवेळी विचार करावा लागतो. आता त्यामधले कोणते घटक आहेत, की जे अंतर्गत आहेत? पहिला आहे ते म्हणजे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार. अधिकारी, कर्मचारी व कामगार. कारण हे अंतर्गत आहेत. तिथला अधिकारी वर्ग कसा आहे, त्यातला कर्मचारी वर्ग कसा आहे आणि तिथले कामगार कसे आहेत, कष्टाळू आहेत का, कामचुकार आहेत, संस्थेला ते डिव्होशन देतात का, अधिकारी वर्ग कसा आहे, तो संस्थेसाठी काही चांगले प्रयत्न करतो का, याच्यावरती संस्थागत वातावरण असतं. त्यानंतर मालक आणि भागधारक. जो त्या संस्थेचा, कंपनीचा मालक आहे किंवा त्या कंपनीचे जे भागधारक आहेत, ते कुठल्या भागातले आहेत, कशा पद्धतीचे आहेत, ते व्यवसायावरती किती प्रकारे नियंत्रण ठेवतात. त्यानंतर सावकार आणि कर्जरोखेधारक. कंपनीला कर्जपुरवठा करणारे सावकार आणि कर्जरोखेधारक हे वेळोवेळी कंपनीला कर्जपुरवठा करतात का? किंवा त्यांची परतफेड करायच्या वेळेला त्यांचा तगादा जास्त असतो का? व्याजाचा रेट कसा आहे? या गोष्टींचा सुद्धा व्यवसायावरती परिणाम होत असतो. त्यानंतर संस्थांतर्गत संस्कृती, परंपरा व रूढी. संस्थांतर्गत जे वातावरण आहे, तिथली परंपरा कशी आहे? तिथं खेळीमेळीचं वातावरण आहे का? तिथं रूढी परंपरा त्या त्या व्यवसायाच्या जपल्या जातात का? याचा पण त्या व्यवसायावरती परिणाम होत असतो. त्यानंतर संस्थेच्या वयाबरोबर विकसित झालेली कार्यसंस्कृती आणि कार्यनीती. जसजसा व्यवसाय मोठा होत जातो, तसतसं तिथे एक सिस्टम तयार होते. कामाची म्हणा किंवा तत्वांची म्हणा. तर त्या सिस्टमनेच काम चालतं का? का प्रत्येक जण येऊन वेगवेगळं मत मांडतो, प्रत्येक जण येऊन वेगवेगळं काम करतो, याचा सुद्धा त्यावरती परिणाम होत असतो. त्यानंतर कार्यपद्धती व डावपेच आणि नीती. काम करीत असताना व्यवसायातील कार्यपद्धती कशी आहे? त्यांचे स्पर्धकावरती अ, स्पर्धकाला स्पर्धकाशी स्पर्धा करताना त्यांचे डावपेच आणि त्या बाबतची असणारी राजनीती कशी आहे, याचाही त्या व्यवसायावरती परिणाम होत असतो. आणि 8वा आहे तो म्हणजे उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचा दर्जा. की उपलब्ध साधनसामग्री जी वापरलेली आहे, ती कशी वापरलेली आहे, त्याचा दर्जा काय आहे, हे आपल्याला त्यामध्ये पाहिलं जातं. तर हे झाले व्यवसाय अंतर्गत घटक, म्हणजे व्यवसायाच्या आतील घटक आहेत हे सगळे. हे बाहेर कुठं त्याचा संबंध येत नाही. सगळे कसे आहेत? व्यवसाय अंतर्गत आहेत. आता व्यवसाय संस्था बाह्य पर्यावरणाचे घटक. आता व्यवसाय संस्था बाह्य पर्यावरणाचे घटक म्हणजे जे संस्थेच्या बाहेरील आहेत, अंतर्गत जे अंतर्गत आहेत ते सोडून बाहेरील घटकाचा ज्यावेळी व्यवसायावरती परिणाम होतो, तेव्हा त्यांना व्यवसाय बाह्य घटक असे म्हणतात. आणि हे घटक बऱ्याचदा कंपनीच्या नियंत्रणात नसतात. म्हणजे बाह्य अंतर्गत घटकामध्ये आपण ह्यांना बदलू शकतो. कार्यपद्धती बदलू शकतो. संस्थागत मानवी घटकांचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्यानंतर कार्यसंस्कृती बदलू शकतो. मालक, भागधारक, सावकार यांचे संबंध आपण बदलू शकतो. पण हे जे बाह्य घटक आहेत, हे बाह्य घटक मात्र बदलणं अवघड असतं. त्या घटकांचा जो होईल तो परिणाम त्या व्यवसायाला स्वीकारावाच लागतो. तर असे कोणते घटक आहेत? तर ते आपण एकूण 8 घटकांचा अभ्यास करणार आहोत. ते नीट लक्षात ठेवा. हे 8 घटक ब्रॉड क्वेशनसाठी विचारले जातात, सविस्तर उत्तरासाठी विचारले जातात आणि त्यातला कोणताही एक घटक हा टिप्पा द्यासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे आर्थिक घटक. त्यानंतर त्याला इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन्स असं म्हणतात. त्यानंतर दुसरा आहे सामाजिक घटक, सोशल फॅक्टर. त्यानंतर कायदा घटक, लीगल फॅक्टर. त्यानंतर सांस्कृतिक घटक, कल्चरल फॅक्टर. त्यानंतर शैक्षणिक घटक, एज्युकेशनल फॅक्टर. राजकीय घटक, पॉलिटिकल फॅक्टर. त्यानंतर 7वा आहे तो तंत्रज्ञानात्मक घटक, त्याला टेक्नॉलॉजिकल कॉन्स्टिट्यूटन्स असं म्हटलं जातं. आणि 8वा आहे तो म्हणजे नैसर्गिक घटक आणि 9वा आहे आंतरराष्ट्रीय घटक. असे एकूण 9 घटकांचा आपण यामध्ये काय करणार आहे? अभ्यास करणार आहे. आता या प्रत्येक घटकाचा एक-एक करून आपण अभ्यास करूया. पहिला आहे आर्थिक घटक. आर्थिक घटक कशाला म्हणायचं? की ज्याच्यामुळे व्यवसायावरती काय होतो? परिणाम होतो. आता आर्थिक घटक म्हणलं की तुमच्या लक्षामध्ये आलेले असेल, की आर्थिक गोष्टींशी संबंधित असणारे वातावरण. ज्याच्यामुळे संस्थेचं पूर्णपणे आर्थिक गोष्टी काय होऊन जातात? बदलून जाऊ शकतात. त्यातील पहिला जो आहे तो म्हणजे आर्थिक घटक, त्याला इकॉनॉमिकल फॅक्टर्स असं म्हटलं जातं. मग यामध्ये कशा-कशाचा समावेश होतो?
तर शासनाचे औद्योगिक धोरण, कर विषयक धोरण, वित्त विषयक धोरण, आयात निर्यात धोरण, परकीय चलन धोरण, विकास योजना, याशिवाय बदलत जाणाऱ्या लोकसंख्येनुसार बदलत जाणारी ग्राहक वैशिष्ट्ये, हे सर्व आर्थिक पर्यावरणाचे घटक आहेत. म्हणजे आर्थिक पर्यावरणात कशा-कशाचा समावेश होतो हे तुमच्या आता लक्षामध्ये आलेलं असेल, की शासनाचे औद्योगिक धोरण. शासन वेळोवेळी औद्योगिक धोरण जाहीर करत असते. म्हणजे ज्याला आपण इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणतो. तर ती इंडस्ट्रियल पॉलिसी नेहमीच केंद्र सरकार, राज्य सरकारकडून डिक्लेअर केली जात असते. आणि मग याच्यामध्ये कोणत्या व्यवसायाला प्रोत्साहन दिलं जातं, कोणत्या व्यवसायावरती कर लादले जातात, त्यानंतर सवलती दिल्या जातात. तर त्याला औद्योगिक धोरण म्हटलं जातं. त्यानंतर कर विषयक धोरण, कर बदलतात. एका पूर्णपणे आपल्याला माहिती आहे, की जी आला तेव्हा खूप विरोध झाला. ज्यावेळेला 2017ला जुलै 2017ला जी कायदा आला, त्यावेळेला सुरुवातीला खूप लोकांनी त्याला विरोध केला. परंतु तो कायदा सुरू झाला आणि आज 3 वर्ष झाली. योग्य पद्धतीने आता तो हाताळला जात आहे. तर कर विषयक धोरण, वित्त विषयक धोरण, जे बजेट डिक्लेअर केलं जातं, त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात. त्याचा व्यवसायावरती परिणाम होत असतो. आयात निर्यात धोरण. आता मध्यंतरी तुम्ही वाचलं असेल, की कांद्यावरील निर्यात बंदी जे घातलेली होती. त्याच्यामुळे बरीच आंदोलनं वगैरे झाली. कांदा उत्पादक शेतकरी यांना आंदोलनं करावी लागली. आता ती कांदाबंदी उठवलेली आहे. तर अशा प्रकारचे जे काही आयात निर्यात धोरणं असतात, त्याचा परिणाम व्यवसायावरती होत असतो. परकीय चलन धोरण. परकीय चलन कशा पद्धतीने आपण आणू शकतो? त्याच्या नियम काय आहेत? ते जर बदलले, तर व्यवसायांना परिणाम होत असतो. आणि त्या देशाच्या विकास योजना कशा आहेत? गव्हर्नमेंट कशा पद्धतीने विकास योजना आखतं, या सर्व घटकांचा या आर्थिक घटकांमध्ये काय होतो? समावेश होतो. आर्थिक परिणामात थेट परिणाम करणारे असे 4 घटक असतात. ते म्हणजे ग्राहक, स्पर्धक, पुरवठादार आणि गुंतवणूकदार. आता व्यवसाय म्हटलं तर त्यांचा आर्थिक घटकाशी डायरेक्ट संबंध कोणाचा येणार? तर त्यांचे ग्राहक. त्यांचा ग्राहक कसा आहे? त्याची मागणी कशी आहे? त्यानंतर कोणत्या वेळेला ते मागणी करतात? त्यांचं समाधान कशाने होतं? ते म्हणजे ग्राहक हा घटक या आर्थिक घटकातील व्यवसायाशी संबंधित आहे. त्यानंतर स्पर्धक. बाजारपेठेमध्ये स्पर्धा कशी चालू आहे? आपला स्पर्धक कसा आहे? आपल्या पुढे की मागे आहे? त्याचे त्याबाबतचे डावपेच काय आहेत? ते या आर्थिक घटकामध्ये परिणाम करतात. पुरवठादार, कच्च्या मालाचा पुरवठादार, कर्ज पुरवठादार, या सगळ्यांचा यामध्ये काय होतो? समावेश होतो. आणि सगळ्यात शेवटी आहे ते म्हणजे गुंतवणूकदार. कंपनीमध्ये जे भाग खरेदी करतात, जे पैसा गुंतवतात, कर्जरोखे खरेदी करतात, त्यांना गुंतवणूकदार म्हणतात. आणि या सर्व घटकांचा हे सर्वजण त्या व्यवसायाला कशाप्रकारे मदत करतात, कशाप्रकारे त्या कंपनीशी संबंधित आहेत, या सगळ्या गोष्टींवरून काय होत असतो? त्या व्यवसायावरती प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो आणि म्हणून त्यांना आर्थिक घटक म्हणतात. त्यानंतरचा घटक आर्थिक घटकामध्ये येणारा आहे, ती म्हणजे व्यवसायाची बाजारपेठ, मार्केट. ते मार्केट कोणतं आहे? स्थानिक आहे, जिल्हा पातळीवर आहे, राज्य पातळीवर आहे, की देश पातळीवर आहे, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे? कारण तुमच्या वस्तूचं उत्पादन कसं आहे? स्थानिक लेव्हलला विकलं जातंय, की देश पातळीवर विकलं जाते, की आंतरराष्ट्रीय पातळीवर विकलं जाते? त्यामुळे बाजारपेठ विकास करणं हे कुठल्याही व्यवसायाचं ध्येय असतं. एका बाजारपेठेतून दुसऱ्या बाजारपेठेत आपला माल गेला पाहिजेल, हे ते व्यवसायाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून ज्या वेळी आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागतो, त्याला बाजारपेठ ही संकल्पना सुद्धा विचारात घ्यावी लागते आणि म्हणून त्यासाठी बाजारपेठ संशोधन हे प्रत्येक व्यवसायाला करावं लागत असतं. आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टींचा आपण विचार केला, तर आपल्या लक्षामध्ये येतं, की या आर्थिक घटकांचा हे सगळे बाहेरील घटक आहेत. सरकारी धोरण असेल, कर विषयक धोरण असेल किंवा बाजारपेठ असेल, हे बाह्य घटक आहेत. पण व्यवसायाला त्यांचा विचार करावाच लागतो. तसेच राष्ट्रातील रोजगार निर्मिती कशी आहे? कामगार व्यवस्था कशी आहे? कुठून रोजगार उपलब्ध होतो? त्याचे स्रोत काय आहेत? त्याच्यानुसार त्या व्यवसायाला लागणारा कामगार वर्ग उपलब्ध होईल की नाही? हे सुद्धा आपल्याला या आर्थिक घटकामध्ये विचार करावा लागतो. त्यानंतर व्याजदर आणि कर्जाची उपलब्धता, किंमत पातळी, ग्राहकांना द्यावी लागणारी उधारीची सवलत, पुरवठादाराकडून मिळणारा पत कालावधी इत्यादी गोष्टींचा सुद्धा व्यवसायावरती परिणाम होत असतो. म्हणजे व्याज मिळतं की व्याजाचा रेट काय आहे? कर्जाची उपलब्धता कशी आहे? लगेच मिळतं का कर्ज? किंमत पातळी सध्या बाजारपेठेतील काय आहे? ग्राहकांना उधारीची सवलत किती देता? त्याच्यावरती सुद्धा किंवा पुरवठादाराकडून मिळणारा उधारीचा कालावधी किती आहे? या सगळ्या गोष्टींचा व्यवसायावरती काय होत असतो? परिणाम होत असतो. त्यानंतर आहे ते म्हणजे तेजी मंदी चक्र. बाजारपेठेमध्ये
तेजी मंदी चक्र हे कायमच येत असतं. आता लॉकडाऊनमध्ये तुम्ही अनुभवलेलं असेल, की अनेक व्यवसायामध्ये आता मंदी आलेली आहे. अनेक व्यवसाय आता बरेचसे ठप्प झालेले आहेत. पण त्याच पूर्वी लॉकडाऊन होण्याच्या पूर्वी काही व्यवसाय हे अनेक तेजीत होते. तर हे तेजी-मंदी चक्र व्यवसायामध्ये कधी ना कधीतरी येतच असतं आणि त्याचाही व्यवसायावरती काय होतं, परिणाम होत असतो. याशिवाय सरकारी धोरणे, बाजारपेठेतील स्थिती, ग्राहकांचे मूड्स, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील हालचाली या सर्वांमधून त्या व्यवसायाचं आर्थिक पर्यावरण हे घडत असते. आता यावरून तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल, की आर्थिक घटकामध्ये कशा-कशाचा समावेश होतो. तर काय-काय गोष्टी पाहिल्या आपण आर्थिक घटकामध्ये? तर आर्थिक घटक म्हणजे सर्व वित्त विषयक घटकामध्ये समावेश होतो. त्याच्यामध्ये शासनाचे औद्योगिक धोरण, कर विषयक धोरण, वित्त विषयक धोरण, आयात-निर्यात धोरण, परकीय चलन धोरण, विकास योजना, त्याचबरोबर ग्राहक, स्पर्धक, पुरवठादार, गुंतवणूकदार, व्यवसायाची बाजारपेठ, त्याचबरोबर राष्ट्रातील रोजगार निर्मिती, व्यवसायाला मिळणारा व्याजदर, कर्जाची उपलब्धता, किंमत पातळी, ग्राहकांना द्यावी लागणारी उधारीची सवलत, पुरवठादाराकडून मिळणारा पत कालावधी, या सर्व गोष्टीचा आणि त्याच्या अजून खाली आहे ते म्हणजे सरकारी धोरणे, बाजारपेठेतील स्थिती, ग्राहकांचे मूड्स, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील हालचाली, या सर्व गोष्टींतून त्या व्यवसायाचं आर्थिक पर्यावरण घडत असते, हे आपल्या लक्षामध्ये येईल. तर हा झाला पर्यावरणाचा पहिला घटक, आर्थिक घटक. आता दुसरा आहे तो सामाजिक घटक, सोशल कॉन्स्टिट्यूशन्स असं त्याला म्हटलं जातं किंवा सोशल फॅक्टर. सामाजिक घटक म्हटल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, की सामाजिक हा शब्द समाजाशी रिलेटेड आहे आणि कुठलाही व्यवसाय हा समाजाचाच एक काय असतो, भाग असतो. मी समाजापासून वेगळा आहे, असा कोणताच व्यवसाय म्हणू शकत नाही. कारण त्याने केलेलं उत्पादन हे शेवटी त्या समाजालाच त्याला विकावं लागत असतं. आणि म्हणून समाजात काय बदल होतात, समाजाच्या काय गोष्टी आहेत, त्याचाही विचार प्रत्येक व्यवसायाला करावा लागतो. त्यालाच व्यवसायाचा पर्यावरणाचा सामाजिक घटक असे म्हणतात. व्यवसाय हा काही अवकाशाच्या पोकळी चालत नाही, तर तो समाजाचाच एक भाग असतो. त्यामुळे सामाजिक पर्यावरणाचा व्यवसायावरती परिणाम होत असतो. व्यावसायिक पर्यावरणात अंतर्भूत असलेले सामाजिक घटक कोणते? आता जसं आपण वरती आर्थिक घटक पाहिले, की आर्थिक घटकात काय-काय येतं? तसं या सामाजिक घटकात कशा-कशाचा समावेश होतो? तर ते आता पाहूया आपण. त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे समाजाची संस्कृती, परंपरा, लोकरीती, रूढी, धर्माचार इत्यादी. म्हणजे त्या समाजाची संस्कृती काय आहे? परंपरा काय आहेत? लोकरीती काय आहेत? रूढी काय आहेत? आणि धर्माचार काय आहेत? आपल्याला काय गोष्टी लक्षामध्ये येतील, की या संस्कृती, परंपरा, लोकरीती, रूढी याच्यातूनच काही व्यवसायांना चालना मिळते. उदाहरणार्थ दिवाळीच्या सणाला तुम्हाला फटाकेसारखे व्यवसाय किंवा दिव्यांची रोषणाई हा व्यवसाय तेजीत येतो. गुढीपाडवा आता येईल. गुढीपाडव्याला तुम्हाला नवीन घर खरेदीसाठी जे बांधकाम उद्योग आहे त्याला चालना मिळते. जे नवीन वाहन खरेदी आहे त्याला चालना मिळते. की आपल्याकडे एक गुढीपाडव्याचा एक मुहूर्त समजला जातो. ती एक परंपरा आहे, रूढी आहे ती आणि गुढीपाडव्याला नवीन गोष्टी खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो आणि याच्यातूनच नवीन वाहन खरेदी, नवीन घर खरेदी या गोष्टींना काय मिळते? चालना मिळते. त्याचबरोबर जे वेगवेगळे मग तुमचं रक्षाबंधन असेल किंवा गणपती उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, या सर्वांचा काय होत असतो याच्यावरती म्हणजे लोकांची संस्कृती काय? त्याच्यातून काही व्यवसाय काय होतात, जन्माला येतात आणि म्हणून कुठलाही एखादा ज्या समाजाच्या रूढी परंपरेशी रिलेटेड जर व्यवसाय टाकायचा असेल, तर व्यवसायाला पहिल्यांदा त्यांच्या रूढी आणि परंपरांचा काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. त्यानंतर सामाजिक मूल्ये, नीती, दृष्टिकोन, श्रद्धा. तर सामाजिक मूल्ये काय आहेत? नीतिमूल्य ज्याला आपण म्हणतो. आपण काही गोष्टी पाळताना पाहतो, की काही गोष्टी आपल्याला समाजात करता येत नाहीत. समाजात त्या गोष्टींना समाज विरोध करतो. आणि मग अशी जी सामाजिक नीतिमूल्ये असतात, ज्या विवाह संस्था असतील, विवाह संस्था ही सामाजिक नैतिकताच आहे एक प्रकारे. लोक काय म्हणतील? ही एक प्रकारची जी भीती मनात असते, त्याच्यातूनच ही सामाजिक मूल्ये तयार होतात, की मी असं वागलो तर लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? असं आपण नेहमी जे लोकांच्या तोंडी ऐकतो, त्याच्यातूनच ही सामाजिक मूल्ये तयार होत असतात. आणि मग या सामाजिक मूल्यांचा सुद्धा या व्यवसायाला आपला व्यवसाय करीत असताना विचार करावा लागतो. उदाहरणार्थ मालामध्ये भेसळ करू नये, ग्राहकांची फसवणूक करू नये, ग्राहकांच्या किमती अवास्तव ठेवू नयेत. अशी काही सामाजिक मूल्ये या व्यवसायाला सुद्धा सांभाळावी लागतात.
त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे सामाजिक संस्था, उदाहरणार्थ धर्मपीठे, चावडी, समाज मंदिरे, सार्वजनिक संस्था इत्यादी. आता जी सामाजिक संस्था असतात, धर्मपीठे म्हणजे तुमचं चर्च, गुरुद्वारा, मंदिर यांना धर्मपीठे म्हणतात. इथून काही व्यवसाय चालवले जातात. त्यानंतर चावडी. चावडी याचा अर्थ की जी त्या गावाची, त्या शहराची जी व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट संस्था असते. उदाहरणार्थ गाव असेल तर ग्रामपंचायत असते. शहर असेल तर नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल. यांचे असणारे नियम, कायदे, कानून त्यांना पाळावे लागतात. समाज मंदिरे आणि सार्वजनिक संस्थांचे नियम व्यवसायाला पाळावे लागतात. त्यामध्ये समाज मंदिरे म्हणजे की जे आता मी आता सांगितल्याप्रमाणे की मंदिर असतील, गुरुद्वारा असतील, चर्च असतील, वृद्धाश्रम असतील, बालकाश्रम असतील, यांना समाज मंदिरे म्हणतात. तर यांचा सुद्धा या व्यवसायावरती काय होत असतो? परिणाम होत असतो. त्यानंतर समाजाची वाटणी. आता समाजाची वाटणी म्हणजे वाटप नाहीये, तर समाजाचं डिस्क्रिमिनेशन कसं केलेलं आहे, वर्गीकरण कसं केलेलं आहे, क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, ते पाहावं लागतं. त्यामध्ये वय, वय विचारात घेऊन काही गोष्टी आपलं प्रोडक्शन करावे लागतात. उदाहरणार्थ जसं लहान मुलांसाठी डायपर आहेत, तसंच वृद्धांसाठी सुद्धा आता डायपरची ॲडव्हर्टाइज तुम्हाला टीव्हीवरती दिसते. जी संकल्पना यापूर्वी कधी नव्हती. वृद्धांसाठी डायपर ही संकल्पना पूर्वी नव्हती, पण ती आता आलेली आहे. जसं लहान मुलांना डायपर लागतात, तसं वृद्धांना सुद्धा आता डायपर लागतात. तर वयाचा जो बदल आहे, तो विचारात घेतला जातो. काही तरुणपणातल्या असणाऱ्या ग्राहकाच्या मागण्या, आवड-निवड वेगळी असते. जो मध्यमवयीन वयातील घटक आहेत 30 ते 50 च्या हे वयातील, त्यांच्या असणाऱ्या मागण्या, त्यांच्या असणाऱ्या आशा, त्यांच्या असणाऱ्या आवडी वेगळ्या असतात. आणि 60च्या पुढचे जे वयोवृद्ध आहेत, त्यांच्या असणाऱ्या मागण्या, त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या असतात. तर वयानुसार जे आपल्या समाजाचं वर्गीकरण झालेलं असतं, ते या व्यवसायाला विचारात घ्यावं लागतं. कारण त्याचा माल या वयातील कुठल्या घटकांसाठी आहे? तरुण मुलांसाठी आहे, लहान मुलांसाठी आहे, मध्यम वयातील आहे का तुमच्या वयस्कर व्यक्तींसाठी आहे? या सर्वांचा यावरती काय करावा लागतो? विचार करावा. त्यानंतर लिंगभेद, स्त्री, पुरुष ही जी लिंग व्यवस्था आहे, त्याच्यातून काही उत्पादन ही स्त्रियांसाठी आहेत, काही उत्पादन ही पुरुषांसाठी आहेत. मग त्या लिंगभेदानुसार कुठली प्रोडक्शन कुठल्या लिंगासाठी आवश्यक आहेत. उदाहरणार्थ कॉस्मेटिक्सचा वापर हा स्त्रिया जास्त करताना दिसतात. सौंदर्य प्रसाधने जी आहेत ती त्याचा वापर स्त्रिया जास्त करताना दिसतात. त्याच्यामुळे आज तो एक वेगळा उत्पादनाचा मार्ग व्यवसायांना मिळालेला आहे. आज कॉस्मेटिक क्षेत्रामध्ये कितीतरी उलाढाल होताना आपल्याला दिसून येते. तर काही गोष्टी असतात त्या पुरुषांच्या उत्पादनासाठी असतात. म्हणजे त्यामध्ये आपल्याला लक्षामध्ये येईल, की ज्यावेळेला आपण एखादं व्यवसायाचं उत्पादन करीत असू, तेव्हा ते कुठल्या लिंगभेदानुसार करतो त्याचाही विचार करावा लागतो. त्यानंतर शहरी आणि ग्रामीण, सुशिक्षित, अशिक्षित. शहरी भागातील लोकांच्या गरजा, त्यांची मागणी वेगळी असते. ग्रामीण भागातील लोकांच्या मागण्या, त्यांचं हे वेगळं असतं. सुशिक्षित आणि अशिक्षित प्रकार त्यामध्ये पुन्हा असू शकतो. सुशिक्षित लोकांच्या मागण्या वेगळ्या आहेत. अशिक्षित लोकांच्या मागण्या वेगळ्या असतात. वस्तूच्या आवड-निवड वेगळी असते. तर याचाही विचार त्या व्यवसायाला करावा लागतो. त्यानंतर समाजातील जात, धर्म, पंथ यानुसार भेद. आता प्रत्येक जातीनुसार, धर्मानुसार, पंथानुसार काही वस्तूंची मागणी, पुरवठा वेगळा असतो. आता साधं विवाह संस्था घेतली, तर ख्रिश्चनांचा विवाह हा वेगळ्या पद्धतीने होतो, हिंदूंचा विवाह हा वेगळ्या पद्धतीने होतो, मुसलमानांचा विवाह हा वेगळ्या पद्धतीने होतो. त्यानुसार त्या वस्तूंच्या त्या काळात असणाऱ्या वस्तूंच्या मागणीला मागणी येते. तर जसं लग्न विवाह संस्था आहे तसं अंत्यसंस्कार विधी आहेत. ख्रिश्चनांचे अंत्यसंस्कार विधी वेगळे आहेत. त्यानंतर मुसलमानांचे वेगळे आहेत. गुरुद्वारांचे किंवा जे शीख व्यवस्था आहे त्यांचे वेगळे आहेत. त्याचबरोबर जे आपले हिंदू आहेत त्यांची वेगळी आहेत आणि मग त्याप्रमाणे त्या प्रोडक्शन काही वस्तूंचं चालतं. तसंच इतर जे धर्म, चालीरीती असतात, पंथ असतात, त्याप्रमाणे त्यांची मागणी असलेली आपल्याला दिसून येते. तो सुद्धा विचार ह्या व्यवसायाला करावा लागतो. आणि सामाजिक चळवळी. आता सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा अंधश्रद्धा विरोधी चळवळ, धार्मिक परंपरा असलेले उत्सव, शेकडो वर्षाच्या परंपरा असलेली वारकऱ्यांची दिंडी, हे सुद्धा सामाजिक व्यवस्थेचेच एक भाग असतात. मग या ज्या सामाजिक चळवळी असतात,
या सामाजिक चळवळींचा सुद्धा आपला व्यवसाय करीत असताना व्यवसायाला विचार करावा लागतो. सामाजिक चळवळींचे परिणाम ज्या आपण पाहतो त्यामध्ये चाललेल्या चळवळी या नवमतवादी आणि परंपरेनुसार या 2 गोष्टींनी असतात. अर्थवादी पण समाजाला वळण देणाऱ्या चळवळी, की ज्यामध्ये विशिष्ट सामाजिक गट आहेत. उदाहरणार्थ शेतकरी संघटनेची चळवळ शेतकऱ्यांची आहे. तर ग्राहक चळवळ, कामगार चळवळ, हमाल पंचायत चळवळ, माथाडी कामगारांची चळवळ इत्यादींचा सुद्धा व्यवसायावरती काय होत असतो? परिणाम होत असतो. आता ग्राहक चळवळ म्हटलं तर ग्राहक जर व्यवसायाच्या एखाद्या विरोधात गेला, तर तो व्यवसाय नामशेष झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर कामगार वर्ग जर असमाधानी असेल, असंतुष्ट असेल, तर संप, मोर्चे, टाळेबंदी असं जर सुरू झालं, तर तो व्यवसाय सुद्धा अडचणीत येऊ शकतो. माथाडी कामगारांची म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करतात, ते जर उपलब्ध झाले नाही, तरी व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. तर या सर्व घटकातून त्या व्यवसायाचं सामाजिक पर्यावरण हे ठरत असतं. आणि यावरून आपल्याला लक्षामध्ये येत असेल, की जसा आर्थिक घटक विचारात घ्यावा लागतो, तसाच हा सामाजिक घटक सुद्धा काय करावा लागतो? विचारात घ्यावा लागतो. आणि म्हणून या सामाजिक घटकाचा सुद्धा व्यवसायाच्या कार्यपद्धतीवरती परिणाम होत असतो. आता आपण पाहिलेलं आहे, की जे आपली महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आहे, आज त्याचा प्रभाव गेले 300 वर्षापूर्वीपासून आहे. आणि या सर्व गोष्टींच्यामुळे आज शाकाहार जे वारकरी पद्धतीला आहे, ते शाकाहाराचा पुरस्कार करतात. आणि मग आपल्याला लक्षामध्ये येईल, की जी आधुनिक पिढी आहे, ती मात्र फास्ट फूड, मांसाहार याच्यासाठी आग्रही असते. मग एकीकडे आपलं जे आहे ती म्हणजे शाकाहारी आक्षेप करणारी वारकरी संप्रदाय, तर एकीकडे आहे मांसाहार किंवा फास्ट फूड याला महत्त्व देणारी महाविद्यालयीन पिढी. आणि मग याच्यातून काही वेळेला एक प्रकारची आग्रही समाज व्यवस्था ही चालत असते आणि ही समाज सतत बदलत असतो. त्यांच्या मागण्या बदलत असतात. जुन्या मागण्या कालबाह्य होतात. नवीन आपली जी पद्धती आहे, आपली जी जगण्याची पद्धत आहे ती निर्माण होत असते आणि या जीवनशैलीतून आणि या जीवनदृष्टीतून बदल होत जातात. तसतसं समाजातील असणारे ग्राहकांच्या मागण्या या बदलत जातात आणि या सर्वांच्या मधून एक प्रकारचं काय होत असतं, सामाजिक वातावरण तयार होत असतं. त्यालाच सामाजिक पर्यावरण असं म्हणतात. तर आपण हे 2 घटक आज पाहिलेले आहेत. तिसरा घटक आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. थँक यू.